कीर्तन सेवेकरता आपणा सर्वांसमोर गायण्यात आलेला अभंग संत श्रेष्ठ प्रेममूर्ती विठोबाचा प्राणसखा असणारे भगवान श्री नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा संत संगतीतील अलौकिक अशा भोजनाचं वर्णन करणारा अभंग आजच्या सेवेकरता गायलाय. विठ्ठल विठ्ठल कीर्तन सेवेला प्रारंभ करण्या अगोदर परिचय देणं अगत्याचं आहे आणि याच नियमाला अनुसरून आज आपल्या या मनोर गावामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम उत्सव आणि या उत्सवातील आजची ही प्रथम दिवसाची हरिकीर्तन रूपी सेवा आदरणीय परमार्थ परमस्नेही भजनानंदी भानुदासजी महाराज आमरे यांच्या संपर्कातून यांच्या आज्ञेने ही सेवा माझ्यापर्यंत आली आणि या ठिकाणी सेवा करण्याचा आजचा हा योग, आजचं हे भाग्य माझ्यासारख्या लेकीकडे आले. विठ्ठल विठ्ठल तसं पाहिलं तर मनोरमध्ये येण्याची माझी पहिलीच वेळ, पहिल्यांदाच मी येते. मनोरमध्ये येण्याची माझी पहिलीच वेळ आहे. त्यातली त्यात मनोरच्या उत्सवात येण्याची सुद्धा पहिलीच वेळ आहे आणि त्यातली त्यात उत्सवातील कीर्तनाची सुद्धा पहिलीच सेवा. विठ्ठल विठ्ठल पहिलं कीर्तन आहे, पहिली वेळ आहे आणि पहिल्या दिवसाची ही सेवा असल्या कारणामुळे सांप्रदायिक नियमानुसार पहिल्या दिवशी अभंग हा नामपर प्रकरणातील झाला पाहिजे. म्हणजे अभंग नामाचा झाला पाहिजे. अभंग कुणाचा झाला पाहिजे? अभंग कशाचा झाला पाहिजे? कुणाचा की कशाचा? मी दोन्ही प्रश्नांची उत्तर याच्यामध्ये दिलेली आहे. अभंग हा जो अभंग निवडलेला आहे हा अभंग नामाचा पण आहे, हा अभंग नामाचा पण आहे, हा अभंग नामाचा पण आहे, म्हणून हा अभंग कामाचा पण आहे. विठ्ठल विठ्ठल पहिली गोष्ट म्हणजे हा अभंग नामाचा पण आहे. सांप्रदायिक नियमानुसार हा अभंग नामपर आहे. नामाचं वर्णन, हरिनामाच्या अलौकिक अशा भोजनाचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे, म्हणून हा अभंग नामाचा आहे. बरं, हा अभंग ज्यांनी लिहिलाय त्यांचं नाव सुद्धा काय आहे? नामा, नामदेवराय. विठोबाचा प्राणसखा प्रेममूर्ती असे नामदेवराय, या नामदेवरायांचा हा अभंग आहे. आणि म्हणून या अभंगामध्ये नामदेवरायांनी भगवत नामचिंतनाचं महत्त्व या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. पण दुसऱ्या दृष्टीने जर आपण बघितलं तर या अभंगामध्ये जे हरिनामाचं भोजन केलेलं आहे ते हरिनामाचं भोजन हे संतांच्या सोबतीनं आहे, संतांच्या संगतीत आहे. त्याच्यामुळे हा अभंग 2 in 1 आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. म्हणजे संतपर प्रकरणातही मोडतो आणि नामपर प्रकरणातही मोडतो. विठ्ठल विठ्ठल आणि अभंग निवडण्याचं आणखी एक कारण ते म्हणजे हा जो आपला हा उत्सव आहे, हा उत्सव परमपूज्य भाऊराया यांनी सुरू केलेला हा उत्सव आहे. या मनोर गावातील एका माऊलीने, एका भगिनीने त्यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्र व्यवहाराच्या द्वारे त्यांनी भाऊरायांना या ठिकाणी येण्याकरता सांगितलं. एक प्रकारे आग्रह केला, विनंती केली की आपण आमच्या या मनोरमध्ये यावं आणि मनोरमध्ये येऊन या मनोरचं मनोहर रूप काय आहे किंबहुना त्या मनोहराचं रूप काय आहे हे आपण या मनोरकरांना दाखवावं. आणि त्या पत्र व्यवहाराच्या द्वारे परमपूज्य भाऊराया यांचं आगमन या नगरीमध्ये झालं. आणि या ठिकाणी आल्यानंतर परमपूज्य भाऊरायांनी त्याचप्रमाणे नाना महाराजांनी हा उत्सव सुरू केला. या उत्सवाचा प्रारंभ त्या ठिकाणी झाला आणि कितीतरी वर्षापासून या ठिकाणी हा उत्सव सुरू आहे. म्हणजे भाऊराया या उत्सवाला असायचे, त्यांनी हा उत्सव सुरू केलेला आहे, त्या उत्सवाला ते असायचे. आणि इथे जेवढे जेवढे कीर्तनकार महाराज मंडळी साधू संत यायचे ते भाऊरायांच्या विनंतीला मान देऊन यायचे, त्यांच्या आग्रहास्तव यायचे किंबहुना भाऊराया आमंत्रण करायचे म्हणून ते यायचे. मला असं वाटतं की आज जरी भाऊराया या ठिकाणी नसतील पण तरी सुद्धा चित स्वरूपाने, चैतन्य स्वरूपाने ते या उत्सवाला आलेले आहेत.
आणि ते या उत्सवाला आलेले आहेत आणि त्यांनी मला ही सेवा दिलेली आहे. म्हणून आज मला असं वाटतंय की आजच्या या कीर्तनाचं आमंत्रण मला भाऊरायांकडून म्हणजे संतांकडून आलेलं आहे. म्हणून अभंग घेतलाय आजी आवतने संतांचे. विठ्ठल विठ्ठल भाऊराया हे नामप्रेमी होते आणि म्हणून ही नामाची जागा आहे, ही प्रेमाची जागा आहे, ही भक्तीची जागा आहे महाराज. आणि त्यांनी सुरू केलेला हा उत्सव, या उत्सवाची गोडी आपल्या सर्वांना लाभली आणि म्हणून या उत्सवामध्ये आपण सर्वजण मोठ्या प्रेमाने त्या ठिकाणी येत असतात. सौख्य, प्रेम, भक्ती, भाव या सगळ्या गोष्टी या वर्षभरातून आपण या ठिकाणी एकत्रित येतो. आणि मला म्हणायचंय खऱ्या अर्थाने सांसारिक लोकांची दिवाळी होऊन गेली, सांसारिक लोकांची दिवाळी झाली आणि आता जी चालू आहे ती परमार्थिकांची दिवाळी आहे. आणि जो परमार्थिक आहे ना त्याच्या आयुष्यात वर्षातून एकदा दिवाळी नसते. जो परमार्थिक माणूस आहे, जो भजन करणारा माणूस आहे, जो देवाचा दास आहे, त्याच्या आयुष्यामध्ये वर्षातून एकदा दिवाळी दीपावली नसते. त्याच्या आयुष्यामध्ये रोज दिवाळी, रोज दसरा असतो, रोज दीपावली असते. हे माझं म्हणणं नाही, संतांचं म्हणणं आहे. ते म्हणतात विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपावली, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. राज्य जो विठोबाच्या राज्यात आहे, जो देवाच्या राज्यात आहे, त्याला काय आहे? विठोबाचे राज्य आम्हा वर्षातून एकदा दिवाळी नाही, नित्य दीपावली. विष्णू दास नामा जीवे भावे ओवाळी. जिथे भजन चालू आहे, जिथे कीर्तन चालू आहे, जिथे नामस्मरण चालू आहे, जिथे नामाचा गजर चालू आहे महाराज, तिथे भगवंत त्या भक्तांना रोज त्या ठिकाणी प्रेमाने जवळ घेतो, त्यांचे लळे पुरवतो, त्यांचे लाड पुरवत असतो. म्हणून भक्तांकरता ती नित्य दीपावली आहे, हरिदासांकरता ती नित्य दीपावली आहे. आणि या उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित येतो. भक्ती, भाव, प्रेम या सगळ्या गोष्टी आपण येण्याने या ठिकाणी येतात आणि या मंदिराला एक वेगळं पावित्र्य, मांगल्यता, प्रसन्नता या ठिकाणी प्राप्त होत असते. खरं तर आपण ज्या भूमीत जन्माला आलो, ही भूमी अतिशय पवित्र आहे, अतिशय पावन आहे. भारतातील माणसाला भक्ती करायला, भजन करायला सांगायला लागत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भारतातील जन्माला आलेला मनुष्य, प्रत्येक जीव हा भजनशील आहे. माऊलींनी वर्णन केले, देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशील, जे जाहले असे केवळ माझे चिठाई. आपण सर्व भजनप्रिय आहोत, त्याचं कारण आहे आपण या भूमीत जन्म घेतलेला आहे. ही भूमी अतिशय पवित्र आहे, ही भूमी अतिशय पावन आहे. माझे गुरुवर्य परमपूज्य भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील सांगतात की संपूर्ण जगाचं जर निरीक्षण केलं ना, तर संपूर्ण जगामध्ये अनेक वेगवेगळे देश त्या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक देशाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. अमेरिकेचं वैशिष्ट्य काय आहे? असं म्हणतात की ज्याला लवकर श्रीमंत व्हायचं तो त्याने अमेरिकेत गेलं पाहिजे, कारण अमेरिका ही जगाची तिजोरी आहे. अमेरिका जगाची काय आहे? तुमच्या तिजोरीची आठवण झाली काय घरच्या? लॉक लावून आले ना व्यवस्थित? हा, चावी कुठे ठेवली? आपण तिजोरी म्हटलं का लगेच आपल्याला चावीची आठवण होते, नीट ठेवली ना व्यवस्थित.
अमेरिका ही जगाची तिजोरी आहे, दक्षिण आफ्रिका हे जगाचं प्राणी संग्रहालय आहे, चीन ही जगाचं युद्धघर आहे, जपान ही या जगाची प्रयोगशाळा आहे, थायलंड ही या जगाचं सौंदर्य आहे आणि भारत देश ही या संपूर्ण जगाचं देवघर आहे. देवघर. आपण देवघरात बसलोय, देवाच्या घरात बसलोय, देवाच्या घरात बसलोय. हजारों नहीं साहब लाखों कमियां हो गई इस देश में. हिंदी समझती है ना? मेरे को भी ज्यादा नहीं आती, जुरुक जुरुक आती है. हजारों नहीं साहब लाखों कमियां हो गई इस देश में, लेकिन मेरे भारत जैसा देश पूरे विश्व में नहीं है, पूरे विश्व में नहीं है. हम वही हैं जो बाण भेद के धरती से धारा निकाल दिया करते थे. हम वही हैं जो बाण भेद के धरती से धारा निकाल दिया करते थे. एक उंगली पे गोवर्धन उठा लिया करते थे, एक उंगली पे गोवर्धन उठा लिया करते थे. हम वही हैं जिन्होंने दुश्मनों के लिए फाइटर जेट्स बनाई, संगीन बनाई. हम वही हैं जिन्होंने दुश्मनों के लिए फाइटर जेट्स बनाई, संगीन बनाई. और जिंदगी की सांस टूटने लगी तो कोरोना की वॅक्सिन भी भारतने बनाई, या भारताने बनवली. म्हणून आम्ही या भारतात जन्म घेतला. ही देवभूमी आहे, ही गुरूंची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जय हरे चे दास जय हरे चे दास जय. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जय हरे चे दास हरि के दास जन्म घे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. हरे जेथे हरीचे जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश. तो देश म्हणजे कोणता? हा, तो देश म्हणजे अमेरिका, जपान, इंग्लंड ते नाही. हा, ज्या भूमीमध्ये जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणून सकाळी उठल्या उठल्या शास्त्र सांगतं की आम्ही या भूमीचं वंदन केलं पाहिजे. सकाळी म्हणजे 9 वाजता. किती वाजता? सकाळी म्हणजे कमीत कमी 5:30-6ला, ज्यावेळेस अरुणोदय होतो. कृष्ण, यशोदा माता कृष्णाला कधी उठवते? सकाळी नाही उठवत. कधी? अरुणोदयाला. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठील वगैरे वनमाळी वनमाळी, उठील वगैरे वनमाळी, उदया चढी मित्र आला, घनश्याम सुंदरा श्रीधरा. काय झाला? सकाळ नाही, अरुणोदय झाला. अरुणोदय 5:30-6ला. माझ्या माय मावल्या, जुन्या माय मावल्या त्यावेळेला उठायच्या. त्याच्याही अगोदर 4 वाजता. जुन्या आहेत की नाही? लुगड्यावाल्या किती आहे? जरा हातवर करा बरं. लुगड्यावाल्या मावशा आहेत, आहेत. मी नेहमी सांगत असते, म्हणजे मला सांगायला आवडतं. या लुगड्यावाल्या ज्या माय मावल्या ना, यांना एकदा बघून घ्या. आता लगेच नका बघू, नंतर बघितलं तरी चालेल. का बघून घ्या? कारण हे लुगड्याचं लास्ट स्टॉक आहे. याच्या पुढं लुगडं दिसणार नाही. आणि लुगड्यात जी माया आहे, लुगड्यात जे प्रेम आहे, ते प्रेम आता राहिलेलं नाही महाराज. लुगड्यावाल्या माय माऊलीने फार प्रतिकूल परिस्थितीत संसार केला. फार प्रतिकूल परिस्थितीत तिने प्रपंच उभा केला. पूर्वी
फार सासूचा जास त्या लुगड्यावाल्या माऊलीचा जास त्या सूनबाईला असायचा. ती सून विचार करायची आता मला सासू कशी मिळेल. आता सासू विचार करते काय नाही 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 घरात येणारं वादळ कसं असेल. पण पूर्वी सासूरवास सुद्धा त्यांनीच भोगला ना महाराज. जुन्या माई मावल्यांचा सासूरवास जर तुम्ही बघितला ना, मला अजूनही आठवतं. म्हणजे मी नाही सासूरवास भोगला, पण आम्ही ज्यांना बघितलंय ना, की माझ्या आजीसमोर माझ्या आईची काकूची काही खायची हिंमत होत नसायची. माझ्या काकून त्या तिघी जणी जावा दिवाळीचे जर पदार्थ बनवले ना, आणि ते पदार्थ बनवल्यानंतर ते जर त्यांना खायची इच्छा झाली तर ते सासू समोर खाता येत नव्हते. मग काय करायचं, सासू जर शेजारणीशी गप्पा मारायला गेली तर एकीने दारात पारा ठेवायचा आणि दुसरीने आतमध्ये खाऊन बघायचं पटकन. आणि तेवढ्यात मग तिचं खाऊन झालं का मग हिने पारा ठेवायचा आणि हिने खाऊन बघायचं. आणि ती जर तेवढ्यात आली तर आवर पटकन डबा झाकून ठेव. अशी परिस्थिती असायची. जुना काळ होता महाराज. या लुगड्यावाल्या माय मावल्या पहाटे बघा ना 4:30-5ला उठायच्या नाही का. छान अशा प्रकारे सडा समर्जन, रांगोळी, तुळशी वृंदावनाला त्या ठिकाणी पाणी घालायच्या, तुळशीला पाणी घालायच्या, हळदी कुंकू हे सगळं करायच्या. आणि मग सूर्याला अर्घ्य द्यायच्या. आता सूर्य उठतो आणि तो वाट बघतो हे भूत कधी उठतील. आणि मग आपला अरुणोदय, आपली सकाळ, आपली पहाट हळूहळू होते. पण शास्त्र काय सांगतं, सकाळी उठल्या आपण या भूमीला वंदन केलं पाहिजे का. ये मिट्टी बड़ी पुनीत है, ये मिट्टी बड़ी पावन है. ये मिट्टी बड़ी पुनीत है, ये मिट्टी बड़ी पावन है. क्योंकि ये मिट्टी राम ने चाटी है और कृष्ण ने खाई है. ही माती रामाने चाटली आहे, कृष्णाने खाल्ली आहे. आणि कृष्णाने अशी माती खाल्ली आणि माती खाल्ल्यानंतर इतका छान खोटं बोललाय ना, इतका छान. आई ग आई नाही खाणाली म्या माती. 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 हा बळीराम दादा हो बळीराम दादा. 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 बळीराम दादा खोट बोलितो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो आई ग. बळीराम दादा खोट बोलितो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा. हे कुवार माझ्या वरी हा. हे कुवार माझ्या वरी नाही खाणाली म्या माती. आई ग आई 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 नाही खाणाली म्या, नाही खाणाली म्या, नाही खाणाली म्या माती. किती गोड खोटं बोललाय, एवढं गोड गायलंय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. जेवढं गोड खोटं बोललाय तेवढंच गोड गायले. आई ग आई माती खाऊन बोलतो, नाही खाल्ली म्या माती. भागवतकाराने वर्णन केले, व्यासजीने वर्णन केले. नाहं भक्षितवानंभ सर्वे मिथ्याभिशंसित. सर्वे मिथ्याभिशंसित. हे आई नाहं भक्षितवानंभ सर्वे मिथ्या म्हणजे सगळं खोटं बोलतात. ही माती पवित्र आहे, देवाने खावी. ही माती रामाने चाटावी, या मातीवर खेळावं. अशी माती पवित्र आहे, ही भूमी पवित्र आहे. कारण या भूमीमध्ये परमात्म्याने 1, 2, 3 नाही अनेक अवतार घेतले. बरं इतर सगळे देश आहे पण इतर कुठल्याही देशामध्ये अवतार घेतले नाही, फक्त या भारत भूमीमध्ये घेतले. बरं 1, 2 घेतले असते तर काही हरकत नव्हती, पण 1, 2 नाही ना. संत म्हणतात वर्णनच करता येणार नाही, वर्णनच करता येणार नाही. अनंत, किती अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. कनवाळो कृपाळो दिना लागे उदरणे. विटेवर उभा असणारा जो पांडुरंग परमात्मा आहे ना, पाहिलंय सगळ्यांनी विटेवरच्या पांडुरंगाला. हा इकडे पण आहे, पाहिलंय ना. कसा आहे तो, कसा आहे तो सावळा. नीट बघा, एकदा नीट बघा कसा आहे तो.
नाही कन्फर्म करा एकदा, सावळा आहे का काळा आहे? सावळे रूपाने चोरटे चिताचे, सावळे रूपाने चोरटे चिताचे, सावळे रूपाने चोरटे चिताचे, सावळे रूपाने चोरटे चिताचे, सावळे रूपाने चोरटे चिताचे. ओम हे पंढरीचे विटेवरी, उभे पंढरीचे विटेवरी, सावळे रूपाने चोरटे चिताचे, सावळे रूपाने चोरटे चिताचे, सावळे रूपाने चोरटे चिताचे, सावळे रूपाने चोरटे चिताचे, चोरटे सावळे रूपाडे चोरटे चिताचे. काहींनी त्याला सावळं म्हटलं, काहींनी त्याला काळा म्हटलं. बरं तो आजकालचा काळा नाही, ढाईचाची काळा, अनादी बहु काळा. तुम्ही पंढरपूरच्या वारीला जाऊन बघा, पण कसं बसने नाही, वारीला बसने जायचं नाही, गाडीने जायचं नाही, ट्रेनने जायचं नाही, मग कसं जायचं? एकतर चालत चालत जा किंवा पायी पायी जा. कसे जाल बोला? पायी पायी जाल. हा, गेलं पाहिजे. ज्यांचे आता प्रपंच झालेले आहेत पूर्ण, सुनबाई घरात आलेले आहेत, त्यांनी वारीला पायी पायी जायचं बरं का. आणि पंढरीच्या वारीला जो माणूस पायी पायी निघतो ना 18 दिवस, एकदा का आळंदीवरून निघाला की पंढरपूरला जाईपर्यंत तुम्ही आळंदीचा जो फोटो आहे ना निघताना तो काढून ठेवा, आणि पंढरपूरला गेला तर पुन्हा एक फोटो काढा. बघा किती फरक दिसतो. किती गोरा माणूस असू द्या, पंढरपूरला जाईपर्यंत रोज फॅरन लावली तरी सुद्धा तो काळा झाल्याशिवाय राहत, तो देव बरोबर त्याला काळा बनवतो म्हणा. तो काही ठिकाणी, काही संत म्हणतात तो काळा आहे, काही ठिकाणी म्हटलं तो सावळा आहे, ज्ञानोबाराय म्हणतात तो निळा आहे, शंकराचार्य सुद्धा म्हणतात तो निळा आहे. कसा आहे? तडिद्वास सन्नील मेघावभास रमा मंदिरं सुंदरं चे प्रकाशं वरं वेष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. असा असणारा तो पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे. साधू संत म्हणतात तो 1-2 अवतारांचा नाही, अवताराच्या राशी तो हा विभाग उभा विटेवरी, अवताराच्या राशी. तो म्हणजे तो लांब आहे म्हणून दाखवला. तो कुठल्या बोटाने दाखवतात? तो हा या बोटाने. याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? बोट. माणसाला हात किती? 5. किती? 2. एका हाताला बोट किती? 5. एका बोटाला असलेल्या कांड्या किती? 3 आहे. बरोबर, कांड्याच बोलतात ना, का पेर बोलतात? पेर. जाऊ दे, मी पण जास्त पेर करत नाही आता. 3 पेर आहेत. अंगठ्याला किती आहे? नीट बघा एकदा. आता खरंच बघताय का? अंगठ्याला किती आहेत? 2 पेर आहेत. बरोबर की नाही? याला काय म्हणतात? बोट. मग याला काय म्हणतात? मोठं बोट. 2 नंबरचं बोट का? मग हे 3 नंबरचं. हे प्रत्येक बोटाला नाव आहे. याला काय म्हणतात? तर्जनी. हिला म्हणतात मध्यमा, हिला अनामिका, हिला करंगळीन. याला काय म्हणतात? अंगठा. प्रत्येक बोटाचं वेगवेगळं काम आहे. तर्जनी, मध्यमा, अनामिका, करंगळीन, अंगठा. ही 5 बोट. ही 5 बोट जर एकत्रित आले तर काय होतं? पखवाज वाजवला जातो. 5 बोट आहेत. बरोबर की नाही? हिला तर्जनी म्हणतात. तर्जनी कशा करता दाखवतात?
दूरदर्शी संबंध दर्शक बोट म्हणून तर्जनीचा वापर केला जातो. मध्यमा आहे. मध्यमा कशा करता वापरतात? मी एका कार्यक्रमात म्हटले मध्यमा कशा करता वापरतात. समोर बसलेले आजी मला म्हणते मशेरी लावाला मध्यमा. बरोबर आहे त्या आजीचं, तिने मशेरी लावायला वापर केला. पण हे बोट दंत दहना करता वापरतात. पुढे टूथब्रश आला, बिचाऱ्याने राजीनामा दिला. त्याच्यानंतर हे बोट आहे अनामिका. हिला काय म्हणतात? अनामिका. ही कशा करता वापरतात? देवा करता, तिलक चंदन करता. ही देवा करता का वापरतात बरं? देवालाच का दिली ही? दुसरे बोट होते, हीच का दिली? त्याचंही कारण आहे. त्याचं काय कारण आहे माहिती का? हे बोट दुसरं कुठं जास्त कामाला येत नाही, मग ते देवाला द्यायचं. म्हणजे जी गोष्ट दुसरी कुठे जास्त कामाला येत नाही ती कुठे द्यायची? देवाला द्यायची. 10ची नोट जर खराब झाली तर कुठे टाकायची? दानपेटीत किंवा सत्यनारायणच्या पूजेत. आणि 500ची नोट जर खराब झाली तर कुठे टाकायची? कीर्तनकाराच्या पाकिटात. अनामिका देवाला दिली, जास्त कुठे वापर? देवाला देऊन टाकली. ही करंगळी कशा करता वापरतात? हा, लग्नामध्ये सप्तपदी घेतात. सप्तपदीला काय करतात? करंगळी अडकवली जाते. बरोबर की नाही? करंगळीचं काम आहे. म्हणजे प्रत्येक बोटाचं जसं वेगवेगळं काम आहे तसं करंगळीचं काम आहे अनोळखी माणसाशी संबंध जोडणं. हे कोणाचं काम आहे? करंगळीचं काम आहे. त्या करंगळीवरून करंगळी अडकवल्यानंतर अनोळखी माणसाशी संबंध जोडला जातो लग्नामध्ये सप्तपदी घेत असताना. कारण 1990च्या अगोदर मुलगाला मुलगी पाहणं किंवा मुलीने मुलगा पाहणं ही प्रथा नव्हती. ते लग्नाच्या अगोदर कसे असायचे? अनोळखी असायचे. कसे असायचे? अनोळखी असायचे. मुलगा मुलीला पाहत नव्हता, मुलगी मुलाला पाहत नव्हती. त्यांचा काही संबंध नसायचा. पण आजकाल ते टेन्शन मुला मुलींनी ठेवलेलं नाहीये. पण जुन्या काळामध्ये सगळे जुने मंडळी जायचे नाही का, वडीलधारे मंडळी, काका मामा हे सगळे जायचे. ते मुलीला पाहून यायचे. तरी सुद्धा संसार 40 वर्ष टिकले. म्हणजे मुलाने मुलगी न पाहता संसार किती वर्ष टिकले? 40 वर्ष. मग ते कसे करायचे? मला एका आईने सांगितलं, म्हणे आमच्या काळात असं होतं की पूर्वी सारवलेल्या जमिनी असायच्या, शेणाने सारवलेल्या जमिनी. मग ते जुने मंडळी पाहायला आले ना की एक परात घ्यायचे. परात कळते? काठवत. भाकरी करायचं मोठा जे ताट असतं त्याला काठवत परात म्हणतात. त्या काठवतीमध्ये पाणी टाकायचे आणि त्या पाण्यामध्ये मुलीला उभं करायचे. आणि उभं केल्यानंतर तिला ओल्या पावलांनी जमिनीवर चालायला लावायचे. मग तिच्या पावलाचे जे ठसे पडायचे त्या ठशावरून ते जुने लोक ओळखायचे की मुलगी सुलक्षणी आहे की अवलक्षणी. हा, अवलक्षणी. बरोबर आहे. हे ते म्हणजे पावलांच्या ठशावरून सुद्धा कळतं की आपल्या पायाचं बोट, अंगठा कसा असला पाहिजे, शेजारचं बोट कसं असलं पाहिजे, करंगळी कशी, याच्यावरून सुद्धा कळतं. म्हणजे त्याचे सुद्धा लक्षण आहे. मी पूर्वी हे लक्षणं कीर्तनात सांगायचे, पण आता मी सांगत नाही. कारण एका कीर्तनात मी सांगत असताना समोर बसलेले आजोबा माझेच पाय बघत होते, माझेच बोटं बघत होते. त्याच्यामुळे मी ते सांगणं बंद केलं. प्रत्येक बोटाचं, करंगळीचं काय काम आहे? अनोळखी माणसाशी संबंध जोडणं करंगळीचं काम आहे. अंगठ्याचं काम आहे संबंध तोडणं. म्हणून आम्ही पितृपक्षामध्ये तर्पण करत असताना किंवा पाणी देत असताना आम्ही अंगठ्याने पाणी देतो, कारण संबंध तोडला जातो. माझा विषय हा आहे की संत म्हणतात अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, त्या शब्दाकडे, त्या व्यक्तीकडे म्हणजेच त्या देवाकडे निदर्शन केलेलं आहे. दूरचा असलेला तो पांडुरंग परमात्मा, त्याला सांगितलं तो जो आहे ना तो एका अवताराचा नाही. तो जो आहे ना तो एका अवताराचा नाही, अवताराच्या राशी. अनंत अवतार झाले त्याचे आणि अनंत अवतारामध्ये नडलेला म्हटलेला तो परमात्मा आता विटेवर उभा आहे. विठ्ठल विठ्ठल मग एवढे अवतार झाले महाराज, एवढे अवतार झाले. पण या अवतारांचं कारण काय? कशा करता अवतार झाले? तर संत म्हणतात बाबारे या अवतारांचं एकच कारण आहे आणि ते कारण म्हणजे साधू संतांच्या सोबत, भक्तांच्या सोबत भक्ती प्रेम सुख चाखणं, हे त्या अवतारांचं मुख्य कारण आहे. आणि म्हणून तो देव आला, कोणा करता आला, कसा आला, काय त्याने केलं, त्याचं वर्णन करताना म्हटलंय, दासी पुत्र कन्या विदुराचे भक्षे, दैत्या घरी रक्षे प्रल्हादासे, चर्म रंगू लागे रोहिदास संगे, कबीराचे मागे शेने वेणी, सजन कसाया विकू लागे, मांस माया सावत्यास खुरपू लागे, नरहरी सोनारा घडू कुंकू लागे, चोखा मेळा संगे ढोरे ओढी, नाम याची जणी सवेची सेणी, धर्मा घरी पाणी वाहे जाडी, नाम्या सवेचे वि नवे संकोचित, ज्ञानी याच भिंत अंगे ओढी,
अर्जुनाचे रती होय हा सारथी भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे गवळीयाचे घरी अंगी गाई वळी द्वारपाळ बळी द्वारी झाला एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी अंबऋषीचे सोशी गर्भवास मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला पाडीवार घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराचे हुंडी त्या मेहत्याचे अंगी बरे ओ असे अनेक अवतार या सगळ्या सकल संतान करता झाले आणि शेवटचा अवतार पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठाता पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठाता पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठाता पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठाता तुका म्हणे मात त्याची तुका म्हणे मात त्याची कर्म कर्म त्यांचा ला 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 कर्म तुका म्हणे मात धनताची तुका म्हणे मात धनताची कर्म धर्म ताचा झाला नारायण कर्म धर्म ताचा झाला नारायण. पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची पांडुरंग परमात्मा हो गोकुळाहून आला पुंडलिकाच्या भावार्था कुठून आला गोकुळाहुनी झाला येता विटेवर उभा राहिला आणि अशा या पांडुरंगाचा सगळ्यात लाडका भक्त सगळ्यात लढीवाळ भक्त म्हणजे नामदेवराय अखंड अखंड देवाच्या शेजारी राहणारे नामदेवराय नवे नवे नामदेवराय जर कुठे बाहेर गेले तर विठोबाला चैन पडत नव्हती कधी माझा नामा येतो कधी माझा नामा येतो कधी मला भेटतो अशी तळमळ विठोबाच्या अंतकरणात लागावी एवढं प्रेम विठोबाचं नामदेवरायांवर होतं पण ते नामदेवराय ज्यांना देवाचा शेजार होता पण संत संगतीचं काय महत्त्व आहे सद्गुरूंचं काय महत्त्व आहे हे माहिती नव्हतं पण असं असताना सुद्धा आजच्या या अभंगामध्ये नामदेवरायांनी संतांच्या सोबतीच्या भोजनाचं वर्णन केलंय आता भोजन हा विषय प्रत्येकाच्याच आवडीचा आहे प्रत्येकाला भोजनाची गरज आहे आवश्यकता आहे गरीब असो श्रीमंत असो लहान असो मोठा असो संसारी असो किंवा संन्यासी असो कितीही झाला संन्यासी माध्यान्नासी आवासी जंगलामध्ये राहणारा संन्यासी जरी असला तरी एकदा का सूर्य डोक्यावर आला की त्याला सुद्धा भूक लागते त्याला सुद्धा त्या ठिकाणी भोजनाची आवश्यकता आहे गरज आहे आवश्यकता त्या ठिकाणी आहे पण हे भोजन तेव्हा महत्त्वपूर्ण ठरत असतं ज्यावेळेस 3 गोष्टी एकत्रित येतात पहिली गोष्ट कोण जेवला दुसरी गोष्ट कोणासोबत जेवला आणि तिसरी गोष्ट काय जेवला विठ्ठल 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 पहिली गोष्ट कोण जेवला कोणाच्या जेवणाला महत्त्व आहे तर व्यावहारिक दृष्ट्या कोणाच्या जेवणाला महत्त्व आहे हा प्रश्न जर आपण बघितला तर त्याचं उत्तर येतं ज्याला भूक लागली त्याच्या जेवणाला महत्त्व आहे सुभाषितकाराने वर्णन केले वृथा वृष्टी समुद्रस्य वृथा तृप्तस्य भोजनम् वृथा दानं समर्थस्य वृथा दीपो दिवापि च सूर्यासमोर दिवा लावणं व्यर्थ आहे सूर्यासमोर दिवा लावणं व्यर्थ आहे समर्थाला दान करणं व्यर्थ आहे वृद्धासमोर तरुण स्त्री असणं व्यर्थ आहे तसं तर सुभाषितकार सांगतात बाबा रे जेवण करून करून ज्याला आजीर्ण झालंय त्याला पुन्हा जेवण देणं काय आहे अर्थ नाही ते व्यर्थ आहे मग कोणाच्या जेवणाला किंमत आहे कोणाच्या भोजनाला महत्त्व आहे ज्याला खरोखर भूक लागलेली आहे जो खरोखर तळमळतोय 2 वेळेचं काही एकाही वेळेचं ज्याला मिळत नाही त्याला जर आपण जेवण देत असू भोजन प्रसाद देत असू तर खरोखर त्याच्या जेवणाला महत्त्व आहे मग व्यवहारामध्ये ज्याला भूक लागली आहे त्याच्या भोजनाला महत्त्व आहे तसं परमार्थामध्ये ज्याला परमात्मा प्राप्तीची तळमळ लागली आहे त्याच्याच भजनाला महत्त्व आहे विठ्ठल विठ्ठल भजन तळमळीने असावं भजन तळमळीने असावं मग ज्याला खरोखर तळमळ लागली ना खरोखर तळमळ लागली आहे तो भजनाला बसला ना की वेळ काळ बघत नाही किती वाजले हे बघत नाही कोणती वेळ आहे हे बघत नाही ज्याला खरोखर तळमळ लागली ना मग कीर्तन 2 वाजेपर्यंत जरी चाललं तरी तो काही बोलणार नाही म्हणजे आपण कीर्तन किती वाजेपर्यंत करणार 2 असं नाही
ज्याला खरोखर तळमळ लागली ना, जुने वारकरी तुम्ही बघा, जुन्या वारकऱ्यांचं भजन तुम्ही बघा. जुने वारकरी भजनाला लागले ना की आपोआप त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागायचे, अंतकरण कंठ भरून यायचा, डोळे पाणावायचे. लोक म्हणायचे हे का रडतात? अरे ते रडतात नाही, त्यांच्या अंतकरणात ती तळमळ निर्माण होते. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. परमपूज्य रामायणाचार्य तुलसी मानस रामायणावर ज्यांनी खूप प्रेम केलं असे मोरारी बापू, कधी आपण त्यांचं भजन ऐका, कधी त्यांची कथा आपण ऐका, त्या व्यक्तिमत्वाच्या त्या साधूच्या मुखामध्ये प्रभूचं चिंतन, प्रभूचं नाम, आणि डोळे मात्र प्रेमाने अश्रूने भरलेले असतात, ते भारलेले असतात. म्हणून खरोखर कोणाच्या भजनाला किंमत आहे? ज्याच्यात अंतकरणात तळमळ आहे, देव मला कधी भेटेल, संत मला कधी भेटतील. आणि ज्याला तळमळ आहे ना, तो कुठेही जाओ, कोणालाही भेटो, तो एकच प्रश्न विचारतो, काय काय मी उद्धार पावेल, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन. काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय मी कृपा करील नारायण, काय मी कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे. कै खैना येईल कर्म, कै खैना येईल कर्म, कै खैना येईल कर्म, कै खैना येईल कर्म, खैना येईल कर्म, खैना येईल कर्म, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, चित्त तो ज्याला ज्याला भेटेल तो एकच प्रश्न विचारतो, काय विचारतो? माझं घर कधी होईल, माझ्या मुलाचं लग्न कधी होईल, हे नाही विचारत. ज्याच्या अंतकरणात तळमळ लागली तो एकच विचारतो, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंडईन कर्म, पारुषतील धर्माधर्म. ऐसे कासयाने हे कळेल वर्म, ते वर्म मला सांगा, माझं कर्म खंडित होईल की नाही हे मला सांगा, हे तो विचारत असतो. ज्यावेळेस प्रभू प्रेमात माणूस वेडा होतो, अश्रू डोळ्यातून येऊ लागतात ना, एक ना एक दिवस तो अश्रू पुसारा तो परमात्मा येतो बरं का. वृंदावनामध्ये राहणारी एक माऊली, एक आजी रोज निधिवनात जायची, रोज निधिवनात जायची. वृंदावनामध्ये निधिवन नावाचं वन आहे. या वनाचं महात्म्य असं सांगितलं जातं की तिथे रोज भगवान श्रीकृष्ण गोपिकांसोबत, राधाराणीसोबत रासक्रीडा करण्याकरता येतो. आणि आजही तिथे रासक्रीडा चालते. म्हणून संध्याकाळ झाली की ते मंदिर बंद होतं. तिथे एक छोटंसं शृंगारगृह आहे, ज्याच्यामध्ये राधाराणीचा शृंगार करण्याचं सर्व साहित्य त्या ठिकाणी ठेवलं जातं. आणि सकाळी ज्यावेळेस ते मंदिर उघडतं त्यावेळेला ते शृंगारचं जे सामान आहे ते सगळं अस्ताव्यस्त झालेलं असतं. म्हणजे तिथे भगवंत येतो, रासक्रीडा करतो. त्या निधिवनामध्ये ती आजी जायची, घडलेली घटना आहे बरं का. त्या निधिवनामध्ये ती आजी जायची आणि रोज त्या निधिवनामध्ये जाऊन बसायची, मंदिर बंद होईपर्यंत बसायची. आणि काय करायची बसून, तर सतत रडायची, सतत रडायची, सतत रडायची. एक व्यक्ती 2-3 दिवस कंटिन्यू तिथं जात होता. त्याला रोज ती आजी दिसली. आजी पहिल्या दिवशी रडत होती, दुसऱ्या दिवशी रडत होती, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी तो गेला तेव्हाही आजी रडत होती. त्याने आजीला विचारलं, आजी
आपण मी बघतोय 4 दिवसापासून मी बघतोय आपण रोज इथं येता, संध्याकाळपर्यंत बसता आणि फक्त एकच काम करतात. रोज आपण रडता. रोज आपण का रडता? आपल्या रडण्याचं कारण काय? त्यावेळेस त्या आजीने दिलेलं उत्तर आहे. ते आजी म्हणते मी रडते ते फक्त एकाच कारणामुळे. काय कारण आहे सांगा ना? फक्त एकदा त्या कृष्णाने यावं आणि मला विचारावं की आजी तू का रडते? मी याच्याकरता रडते. फक्त एकदा त्याने यावं. ती तळमळ ज्यावेळेस अंतकरणात निर्माण होते ना, त्यावेळेस परमात्मा अश्रू पुशायला आल्याशिवाय राहत नाही. निर्गुण निराकार परमात्मा. दोवरी दोन्ही भुजा आला घेऊन कशा करता अलिंगावयाला कोणी तयाचे अंग. म्हणून कोणाच्या भजनाला किंमत आहे? ज्याला खरोखर तळमळ लागली त्याच्या भजनाला किंमत आहे. दुसरा प्रश्न, कोणासोबत जेवला? कोणासोबत आपण जेवतो हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे बरं का. आपण कोणासोबत भोजन करतो हेही फार महत्त्वाचं आहे. व्यवहारामध्ये आपण जर विचार केला तर लोकांना मोठ्या माणसाच्या सोबत भोजन करायला आवडतं की नाही? सामान्यतः एखाद्या आमदाराच्या, खासदाराच्या बरोबर, नगरसेवकाच्या बरोबर जर जेवण करायचा योगायोग प्राप्त झाला तर त्याला किती आनंद मिळतो, किती आनंद होतो त्याला. साधारणतः तुम्ही विचार करा, एखाद्या सामान्य माणसाला एखाद्या खासदाराच्या घरचं जेवणाचं आमंत्रण जर आलं, जेवणाचा फोन जर आला की तुम्हाला खासदार साहेबांनी बोलवलेलं आहे, त्याला किती आनंद होतो. तो घरातच नाही, गल्लीतच नाही, अख्ख्या गावात गोंगाट करतो. आपली ओळख साधीसुधी नाही. आपली ओळख कुठपर्यंत आहे? थेट खासदारापर्यंत. बरं इतका फॉर्मला असतो की चहापेक्षा किटली गरम. खरं तर या खासदाराचा त्याचा काही संबंधच नसतो, पण नुसतं फोन येऊ द्या तरी त्याला व्यवहारामध्ये महत्त्व प्राप्त होत असतं. मग जसं व्यवहारामध्ये नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल किंवा कुठल्याही हुद्द्यावरची मोठी व्यक्ती असेल, तिच्यासोबत जर जेवणाचं आमंत्रण आलं तर त्याचं महत्त्व समाजामध्ये वाढत असतं. तसं परमार्थामध्ये कोणाच्या सोबत जेवणाला महत्त्व आहे तर 2 व्यक्तींच्या सोबत जेवणाला महत्त्व आहे. त्या व्यक्तींच्या सोबत भोजनाचा लाभ मिळाला की आपल्यालाही महत्त्व प्राप्त होतं. पहिले म्हणजे भगवंत आणि दुसरे म्हणजे संत. विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या सोबत जेवणाला महत्व आहे महाराज. पण भगवंताच्या सोबत जेवण हे कोणालाही प्राप्त होत नाही. त्याच्याकरता साधना, तपश्चर्या या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात. भाग्य असावं लागतं, साधना असावी लागते, जन्मोजन्मीची तपश्चर्या असावी लागते. त्यावेळेला कुठं भगवंताच्या सोबत भोजनाचा योग प्राप्त होतो. पण भगवंताच्याही पेक्षा सगळ्यात जास्त महत्त्व परमार्थामध्ये असेल तर ते संतांच्या संगतीत भोजनाला. का संतांच्या संगतीत? त्याचंही कारण आहे. तो भगवंत कोण? अखिल कोट ब्रह्मांड नायक, भ्रुकुटी विलास सृष्टीलय होई एवढं सामर्थ्य ज्याच्यामध्ये, तो भगवंत सुद्धा संतांच्या घरी भोजन करण्याकरता लालायित झालेला असतो, लाचावलेला असतो. तो भगवंत येतो आणि संतांच्या घरचं उष्ट खातो, त्यांच्यासोबत जेवायला बसतो. असं ज्या संतांच्या घरच्या भोजनाचं महत्त्व आहे ना, नामदेवराय म्हणतात त्याने यावं, संतांचं उष्ट खावं. असे जे संत महत्त्वाचे आहे, असे जे संत श्रेष्ठ आहेत, अशा संतांच्या घरचं आज मला आमंत्रण आलं अभंगाच्या पहिल्या चरणात. आजी आवतने संतांची, आजी आवतने संतांचे, 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 आजी आवतने संतांचे. भोजन झालं हरिनामाचे, भोजन झालं हरिनामाचे, आम्ही जेविलो जेविलो, आम्ही जेविलो जेविलो. भोजन झाले हरिनामाचे, भोजन झाले हरिनामाचे, आम्ही जेविलो जेविलो,
माझी आवतणे संतांचे, ज्या संतांच्या घरी देवाने यावं त्यांच्या घरचं उष्ट खावं. दशमीच्या दिवशी पांडुरंग परमात्मा तुकोबरायांच्या घरी येतो आणि तुकोबरायांच्या घरी आल्यानंतर तुकोबरायांना म्हणतो, उद्याची जी एकादशी आहे ना, ही एकादशी मला तुमच्यासोबत करायची आहे. उद्याची जी एकादशी आहे ना, ती एकादशी उद्याची जी उद्या आहे ना, आहे का नाही, हां, ती मला तुमच्यासोबत करायची. देव म्हणतो तिला कण्याची एकादशी असं म्हणतात, कण्याची दशमी असं त्या ठिकाणी म्हणतात. देवाने यावं, म्हणावं, तुकोबा मला तुमच्यासोबत एकादशीचं त्या ठिकाणी व्रत करायचंय. आणि एकादशी झाल्यानंतर दुसरा जो दिवस आहे उपवासाचं पारणं फेडायचं. देवा आता तुम्ही जा, लक्ष्मी मातेने रुक्मिणी मातेने तुमच्याकरता 56 पदार्थांचे भोग बनवले असतील, तुम्ही आता जावं. पण देव म्हणतो नाही नाही तुकोबा, मला तुमच्यासोबत उपवासाचं काय करायचं आहे, पारणं फेडायचं आहे, मला तुमच्यासोबत उपवास सोडायचा आहे. तुकोबारांनी घरात जाऊन बघितलं तर घरात तुकोबारांच्या काहीच नव्हतं माझ्या तुकोबारांच्या घरामध्ये. थोडं अजून त्या ठिकाणी स्वयंपाकघरामध्ये आतमध्ये गेले, डब्यामध्ये हात घातला आणि हातामध्ये कण्या आल्या, थोड्याशा कण्या, मुठभर कण्या म्हणून त्याचं वर्णन केलंय. त्या कण्या हातामध्ये आल्या आणि त्या कण्या माझ्या तुकोबारांनी काय केल्या, रांधल्या. म्हणजे त्या कण्यांचा भात बनवला. पण भात करण्याकरता, गोड भात करण्याकरता साखर सुद्धा नव्हती, फक्त पाणी होतं. त्या पाण्यामध्ये त्या मुठभर कण्या टाकल्या. संतांनी त्याचं वर्णन केले. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय उपचार काय करू उपचार, कोप मोडकी जर ऋषिकेश आले, भगवंत आले. दरदरीत पाण्या माझी रांधी आल्या कण्या, कण्या रांधल्या, ताट वाढलं आणि देवाला सांगितलं, देवा हा बघ डायनिंग टेबल, याच्यावर ह्याच्या खुर्च्या आहेत, आम्ही खुर्च्या बाजूला करतो, तू खुर्चीवर बस आणि डायनिंग टेबलवर ताट. तुम्ही पण हो म्हणताय खरं? काय होतं का, मोड क्या त्या बाजा वरी वाकळ त्या शेजा, काय करू. पण तरी सुद्धा देवाने यावं, तुकोबरांच्या घरचा तो भोजन प्रसाद आवडीने खावा. महाराज दुर्योधनाच्या घरी 56 पदार्थांचा भोग बनवलेला होता. पण तरी सुद्धा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की उद्धवा, आपल्याला दुर्योधनाच्या घरी जायचं नाही. तो उद्धव विचार करतो, आता या महाराजाबरोबर राहायचं म्हणजे आपल्याला उपाशीच राहावं लागणार. आणि महाराजांबरोबर गेलं तर बहुतांशी उपाशी राहण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण महाराज कीर्तनात ट्रॅफिकमुळे जर वेळेवर पोहोचले तर ठीक, जास्त ट्रॅफिक जर लागली आणि कीर्तनाला जर 9च्या वेळेला बरोबर टायमिंगवर जर पोहोचले ना, तर मग कीर्तनाला अगोदर जेवण कॅन्सल, डायरेक्ट कीर्तनाला उभं राहायचं. बरं महाराजांचं ठीक आहे, पण जे महाराजांसोबत येणारे असतात ना, आलेले असतात, ते असे बोटं मोडतात. हा बाबा राहिला उभा. बरं कीर्तनाचं असं आहे, लोक चांगली असली तर ठीक आहे, लोक चांगली असली तर ठीक आहे, कीर्तनानंतर ते जेवायला विचारतात तरी. पण काही काही लोक एवढी डॅम्बीज असतात की कीर्तन झालं की तुम्ही कोण, आम्ही कोण, जेवायचं विचारतच नाही. तो उद्धव विचार करतोय, आता ह्या कृष्णासोबत राहायचं, या महाराजासोबत राहायचं म्हणजे तिकडे दुर्योधनाने 56 पदार्थ बनवले, ते आता हा तर तिकडे जायला नाही म्हणतो, आता जायचं कुठे, आता जायचं कुठे. त्यावेळेस भगवंत म्हणतात, काय उद्धवजी कुठे जायचं, मनोरला का, चल विदुरा घर जाय, उद्धवजी 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 चल विदुरा
जाई उद्धव जी चल विदुरा घर जावे उद्धव जी चल विदुरा घर जावे उद्धव जी चल विदुरा घर जावे शबरी के सुदासी के चावर शबरी के सुदासी के चावर रुचि रुचि भोग लगाए उद्धव जी चल विदुरा घर जावे उद्धव जी चल विदुरा घर जावे उद्धव जी चल विदुरा घर जावे हे उद्धवा चल कुठं जायचं विदुरा घर जाई तिकडे आपल्याला जायचं संतांच्या घरी भगवंत येण्याकरता आतुर झालेला असतो संतांच्या घरी काय आपण जर रोज देवाला नैवेद्य देत असू ना तर आपल्या घरी येण्याकरता सुद्धा तो आतुर होईल तुम्ही देता रोज देवाला नैवेद्य नैवेद्य देता की नाही हा हो हो इकडून आलं उत्तर इकडून नाही आलं म्हणजे पद्धत आहे की नाही देण्याची आहे ना बरं रोज देता की असं सणावाराला मधी मधी घे बाबा थोडंसं उपकार करतो त्याच्यावर असं का पहिली गोष्ट म्हणजे नैवेद्य रोज द्यावा जसं आपण रोज जेवण करतो ना तसं नैवेद्य सुद्धा रोज देवाला द्यावा त्यालाही भूक लागते बरं देवारात किती देव असतात कमीत कमी 7 ते 8 त्याच्याही पुढे असतात शंकर असते पार्वती असते दुर्गादेवी असते विष्णू असतात अजून कोण कोण बोला पटकन साईबाबा एकविरा जीवदानी हे सगळं गर्दीच असते देवांची मोठ्या मॉलमध्ये कसं सगळं असतं तसं सगळे देव असतात सगळे देव पाहिजे असतात आम्हाला मग सगळे देव 7 ते 8 देवाच्या वरती देव असतात मग त्यांना आपण नैवेद्य देतो बरं लोकांची नैवेद्य देण्याची पद्धत कशी असते मी बऱ्याच ठिकाणी बघितलं देवारात 7 ते 8 देव आणि नैवेद्य देतात एक छोट्या वाटीमध्ये डिशमध्ये चौथभर भाकर चोखांडभर ज्याला म्हणतात ती भाकर त्याच्यावर थोडीशी साखर आणि तो देवाला नैवेद्य तो देवाला नैवेद्य तेव्हाच मी विचार करते देवांच्या तब्येती का होत नाही कशा होतील त्यांच्या तब्येती एवढूसा नैवेद्य आपण देवाला देतो देवाला रोज नैवेद्य द्यावा छान नैवेद्य द्यावा जसं आपल्याला कसं सगळं ताट असं मस्त सजवलेलं पाहिजे असतं घरात काय असेल नको ते बरं नुसतं वरण भात भाजी भाकरीवर होत नाही लोणचं पण पाहिजे पापड पण पाहिजे खारोडी पण पाहिजे अजून काही सलाड पण पाहिजे काही स्वीट असेल ते पण पाहिजे हे सगळं आपल्याला पाहिजे मग देवाला नको का देवाला सुद्धा सगळं पाहिजे महाराज आणि लक्षात घ्या रोज जर देवाला नैवेद्य दिला ना रोज जर देवाला नैवेद्य दिला ना तर आज नाही तर उद्या नाही तर परवा नाही तर तेरवा एक ना एक दिवस तो नैवेद्य ग्रहण करायला देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही पण तुम्ही रोज नैवेद्य द्या रोज द्यावा रोज छान ताट त्याच्या समोर न्यावं आणि त्याला सांगावं देवा ये ना आमच्या घरी नैवेद्य ग्रहण करायला शबरी रोज वाट बघायची रोज कंदमुळं फेकून द्यायला लागायची पण रोज आणायची रोज कंदमुळं आणायची रोज बोरं आणायची आज नाही तर उद्या नाही तर परवा नाही तर तेरवा पण राम येतील राम आएंगे राम चिंतन करायचे रोज कंदमुळं आणायची रोज फळं आणायची रोज बोरं आणायची आणि काय विचार करायचे ओ राम आएंगे तो अंगना सजाओगे राम आए तो अंगना सजाओगे राम आएंगे तो अंगना सजाओगे मीठे मीठे में बेर खिलाओगे
मिळतील. मग ते येत नाही म्हणून तिने बोरं आणायचे सोडले का? तिने बोरं आणायचे सोडले का? ती बोर झाली का? ती बोर पण नाही झाली, तिने बोरं आणायचे पण सोडले नाही. ती रोज आणायची आणि रोज वाट बघायची. आपण रोज द्या ना नैवेद्य. कोण म्हणतं देव खात नाही? कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. देवाला नैवेद्य द्यावा, छान नैवेद्य द्यावा, दाखवावा नाही. आपण दाखवतो घरातल्या बाबूला, बाबू जा जरा देवाला निवद दाखवून ये. देवा तू फक्त खाऊ फक्त म्हणजे दाखवतो आपण नाही का? देवाला खाऊ घालावं, जेवू घालावं. जो रोज देवाला चलो हरि नाम के कुछ बेर चुन ले, आज नहीं तो कल काम आएंगे. चलो हरि नाम के कुछ बेर चुन ले, आज नहीं तो कल काम आएंगे. अरे किसी न किसी दिन शबरी जैसे हमारे घर भी राम आएंगे, हमारे घर भी राम आएंगे. पण तिने जशी वाट बघितली, तिने जसा नैवेद्य दिला, तिने जसं आणलं तसं आपणही नैवेद्य दिला तर देव येतो. देव संतांच्या घरी येतो. संतांच्या अंतकरणातील भाव नामदेवराय म्हणतात त्या देवाने यावं. असे जे संत आहेत त्या संतांच्या घरचं आजी आवतने म्हणजे आमंत्रण. आवतने म्हणजे काय? आमंत्रण. आवतन हा जुना शब्द आहे, संस्कृतातील शब्द आहे, व्याकरणातील शब्द आहे. आपण बऱ्याच वेळा आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा या शब्दाचं उच्चारण केलं जायचं. जुन्या माई भगिनी, एका लग्नामध्ये हळदीला मी एका ठिकाणी हा शब्द ऐकला होता. हळदीच्या दिवशी माई माऊली असते ना, ती माई घेऊन गात असते काहीतरी दुपारच्या वेळेला. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? धवला. ती धवला गात होती. त्याच्यामध्ये ती काय गात होती? लेकीचे लग्नाला, लेकीचे लग्नाला आवतन केले गो सारे गावाला, आवतन केले गो सारे गावाला. मी धवलारी नाही बरं का, आपलं सहज गायलं. आवतन केलंय, लेकीच्या लग्नाला काय केलंय? आवतन केले म्हणजे आमंत्रण केले सगळ्या गावाला. मी त्या ठिकाणी आजी आवतने आवतन आलंय. कुणाचं? संतांचं. संत महत्वाचे, जिथे देवाने यावं. नवे नुसतं देव येतो म्हणून नाही, या जगामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील पण संत नाही मिळत. तात मिले पुनि मात मिले, सुनी भ्रात मिले, जुबती सुखदाई, लोक मिले परलोक मिले, विधि लोक मिले, वैकुंठ में जाय, राज मिले गजवाज मिले, सब साज मिले, मनोवांछित पाई, सुंदर और सब कुछ मिले, पर संत समागम दुर्लभ भाई, संत समागम दुर्लभ भाई, संत समागम दुर्लभ भाई. सगळ्या या जगामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील महाराज, पण संत समागम अतिशय दुर्लभ आहे. दुर्लभम तयमय वैतत, देवानुग्रह हे तुका मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संशय. असे भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. असे संत त्यांचं मला आमंत्रण आलं आणि तिथे गेल्यानंतर आम्ही काय केलं? भोजन झाले हरिनामाचे. आमच्या हरिनामाचं भोजन झालं. आणि या जगामध्ये सर्वश्रेष्ठ भोजन जर कुठलं असेल की ज्या भोजनातून जीवाची तृप्ती होते, आत्म्याची तृप्ती होते, ते म्हणजे हरिनामाचं भोजन. ते म्हणजे हरिनामाचं भोजन. व्यावहारिक भोजन जे तुमच्या शरीराची तृप्ती करेल, पण हरिनामाचं भोजन तुमच्या मनाची तृप्ती करेल. नामदेव महाराज म्हणतात अशी मनाची तृप्ती करणारा, जीवनाची परिपूर्णता ज्या भोजनात आहे, असं भोजन आम्ही सर्वांनी केलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आम्ही जेविलो जेविलो, 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 आम्ही जेविलो जे, आम्ही जेविलो जेविलो, आम्ही जेविलो जेविलो, आम्ही जेविलो जेविलो, आम्ही जेविलो जेविलो. नाम
आता एवढं छान गायल्यानंतर परत जेवण करायची वेळ येणार आहे बरं का. कारण भगिनी कीर्तनकाराच्या सोबत सूर लावायचं म्हणजे तो खालचा सूर लावून जमत नाही, तो वरती सूर लावायला लागतो. आणि एवढे छान अशा प्रकारे सूर लावतात म्हणजे जर त्यांना परत भूक लागली तर तुम्ही सुद्धा तयार आहेत ना. आम्ही जेविलो. तुम्ही जेवले ना सगळे. हां, जेवलं पाहिजे. ते जेवण आहे, त्या जेवणाने शरीराची भूक भागते, पोटाची भूक भागते. पण ते भोजन झाल्यानंतर हे भोजन गरजेचं आहे. ते भोजन झाल्यानंतर हे भोजन म्हणजे कोणतं भोजन? हरिनामाचं भोजन होणं गरजेचं आहे. आणि जिथे हरिनामाचं भोजन आहे तिथे मनाची तृप्ती आहे, तिथे अंतकरणाची तृप्ती आहे, तिथे आत्म्याची तृप्ती आहे. नामदेवराय म्हणतात आम्ही ते जेवण केलं आणि त्या जेवणामध्ये वेगवेगळे पदार्थ होते. जसं व्यावहारिक जेवणामध्ये सुद्धा वेगवेगळे पदार्थ असतात. भात असतो, वरण असते, भाजी असते, गोड असतं, लाडू असतो. कधी कधी वरम भात करायचा जर कंटाळा आला तर आमच्या माई भगिनींचा साधा सोपा सरळ आयटम कुठला? खिचडी भात. हा, आणि येऊन 3-4 दिवसांनी त्या खिचडी भातावर येतातच. तो खिचडी भात करणं म्हणजे प्रत्येक स्त्रीचा जन्मसिद्ध हक्क आहे. हा, तो त्या दुसऱ्यांना समोरच्यांना आवडत जरी नसला तरी तो तिला आवडतो ना, ती बनवणारच. मग काही लोक म्हणतील तुमच्याकडे आहे का खिचडी भात? आमच्याकडे सुद्धा आहे. या परमार्थात सुद्धा खिचडी भात आहे. कुठला? हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. इथे भात आहे पण साधा भात नाही, दही भात आहे. काला खाऊ दही भात. इथे लाडू सुद्धा आहे पण साधे सुधे, बुंदीचे, रव्याचे, बेसनाचे. दिवाळीला करतो ते लाडू किती पण हातोडीने ठोका पण फुटत नाही. ते दिवाळीच्या लाडूचं ते वैशिष्ट्यच आहे. तुम्ही बघा, ते दिवाळीचे लाडू तुम्ही किती प्रेमाने बनवा, किती गावठी तूप घालून बनवा, पण ते दिवाळी संपली का ते कडक होतात. आणि किती तुम्ही ते एका रात्री लवकर फुटत नाही महाराज. मग असे लाडू आहे का तुमच्या? आमच्याकडे सुद्धा लाडू आहे. पण कुठले? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरपडू घ्या रे तुम्ही. मग काही लोक म्हणतील एवढं सगळं झाल्यानंतर रस झाला पाहिजे, काहीतरी पेय असलं पाहिजे, काहीतरी पेय असलं पाहिजे, ते चांगलं पेय असलं पाहिजे. मग काहीतरी रस असला पाहिजे. मग कुठला रस आहे तुमच्याकडे? आमच्याकडे असतो ना, त्याच्यानंतर ताक असतं, कधी कधी आंबा रस असतो, कधी कधी उसाचा रस आम्ही पितो, कधी कधी चॉकलेट शेक आम्ही पितो. हे वेगवेगळे रस आहे. तसं तुमच्याकडे आहे का? आमच्याकडे सुद्धा रस आहे. या परमार्थामध्ये सुद्धा रस आहे. कुठला? लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, सेऊ ब्रह्मरस आवडीने, सेऊ ब्रह्मरस कुठला रस आहे? सेवू ब्रह्मरस आवडे. त्या ब्रह्मरसाचं आम्ही या ठिकाणी सेवन करतोय. पण तो सेवन कसा करायचा? हाताने टाळी आणि मुखाने विठोबा हरिनामाचं आम्ही भोजन केलं आणि ते भोजन संतांच्या संगतीत केलं. नामदेवराय म्हणतात कितीतरी जन्मापासूनची ती आवड होती, ती आवड आज पूर्ण झाली. बरवी परवडी हरिनामाची, आवडी पुरविली जीवीची. संतांची आवड असते काय? छान अशा प्रकारे आषाढीच्या वारीला जाणं, कार्तिकीच्या वारीला जाणं ही संतांची आवड आहे. आणि आपल्याला जर आपण जर संतांना प्रिय व्हावं असं वाटत असेल तर आपण सुद्धा आषाढी कार्तिकीची वारी केली पाहिजे. आता आषाढीची वारी लांब आहे पण कार्तिकीची वारी आता जवळ आलेली आहे. आणि मग कार्तिकीच्या वारीला आपण गेलं पाहिजे, पायी पायी गेलं पाहिजे. पायी पायी जायला तुम्ही बॅग भरली ना माता माऊल्यांनो,
सगळ्यात जास्त आनंद तुमच्या सुनेला होईल बरं का. सगळ्यात जास्त आनंद. तुम्ही जर 4-5 साड्या घेतल्या असतील तर ती तिच्या कपाटातल्या 2 नवीन साड्या तुम्हाला आणून देईल. सासूबाई आत्याबाई या 2 साड्या तुम्हाला घ्या, पण पहिले तुम्ही वारीला जा. आणि इतका आनंद होईल तिला, इतका आनंद होईल. तुमचा फोटो काढील, फोटो स्टेटसला ठेवील, तुम्हाला पैसेसुद्धा देईल, स्टेटसला ठेवील, खाली कॅप्शन टाकेल, फिलिंग व्हेरी हॅप्पी, नो कटकट इन 10 दिवस सासूबाई गोईंग टू आळंदीची वारी, कार्तिकी वारी. किती आनंद होईल तिला. पण आपण गेलं पाहिजे. जो कार्तिकीच्या वारीला जातो ना, आळंदीच्या वारीला जातो ना, तो देवाला प्रिय होतो महाराज. यात्री अलंकापुरा येते ते आवडती विठ्ठला, तो देवाला आवडतो. मग संतांची आवड आहे. आपली आवड कशात असते? साडीत, गाडीत, माडीत, घोडीत, अशी आपली आवड. आमच्या माई मावल्यांची आवड जास्तीत जास्त साडीमध्ये असते, दागदागिन्यामध्ये, सोन्या नाण्यांमध्ये आवड असते. आणि आता जास्त सोनं घ्यायच्या भानगडीत पडू नका. जे आहे ते जपून ठेवा, घरात ठेवू नका. भीती वाटत असेल तर माझ्याकडे देऊन ठेवा. पण महाराज सोनं, आता काहींची आवड सोन्यात असते, प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. पण संतांची आवड त्याच्यात नाही महाराज. संतांची आवड गळ्यामध्ये तुळशी माळ घालणं. आणि सांगू का, तुम्ही किती सोनं गळ्यामध्ये घाला, किती सोनं तुम्ही गळ्यामध्ये घाला, तुळशी माळ गळ्यात घातल्यानंतर जी गळ्याला शोभा आहे ना, ती सोन्या नाण्याने येत नाही. ही तुळशी माळ कंठी मिरवा, तुळशी व्रत करा एकादशी. आणि सोनं गळ्यात घातलं ना तर चोराची भीती माणसाला असते. सोनं जर तुम्ही गळ्यात घालाल तर चोराची भीती माणसाला असते. एक ना एक दिवस चोराचं लक्ष त्या सोन्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यामध्ये माझ्या पांडुरंग परमात्म्याची पवित्र तुळशीची माळ घातली तर सारं जग माऊली म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद तुळशीच्या माळेत आहे. म्हणून ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी एकतर घातलेल्या असतील किंवा घालणार असतील. घातली पाहिजे तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा. संतांची आवड कशात आहे? माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नगुडी. तिथे गेल्यानंतर काय होईल? होतील संतांच्या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. अशी आवड आमची आहे आणि ती आवड पूर्ण झाली. नामदेवराय म्हणतात, या संगतीतील भोजनाने या नामाच्या अंतकरणातील नारायण प्रसन्न झाला. अभंगाचं शेवटचं चरण. नाम केशवाचा मने, नाम केशवाचा मने, नाम केशवाचा मने, नाम केशवाचा मने. नाम केशवाचा नाम केशवाचा नाम केशवाचा मने. बोल
नामामृते पूर्ण झालं नामामृते नामामृते पूर्ण झालं नामामृते नामामृते पूर्ण नामा केशवाचा म्हणे माझे हृदय नारायण आम्ही जेविलो नामामृते पूर्ण झालो. पूर्ण व्हायचं असेल, कृतकृत्य व्हायचं असेल तर नाम नावाचं अमृत आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. जसं जेवण सकाळ संध्याकाळ करतो तसं नामसुद्धा सकाळ संध्याकाळ घेतलं पाहिजे. भाऊरायांचा जर फोटो आपण बघितला तर त्यांच्या हातामध्ये माळ आहे. नित्य नामजप ते करतायत. आपण सुद्धा नित्य नामजप, नित्य नाही जपला तरी चालेल पण सकाळी आणि संध्याकाळी, सकाळी उठल्या उठल्या प्रभाते मणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, आणि रात्री झोपताना कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हे नामस्मरण ज्याच्या जीवनात आहे ना महाराज, ज्याच्या जीवनाला नामाची गोडी लागली त्याला मग दुसरे कुठलेच पदार्थ गोड लागत नाही. त्या वृंदावनातील राधा राणीचे भक्त म्हणतात आम्हाला कुठलीच मिठाई गोड लागत नाही. ना भावे मने माखन मिश्री अब ना कोई मिठाई, भारी जी भडियाने भावे राधा नाम मलाई. वृषभानु की ललित, वृषभानु की ललित गुड़ धानी लागे, ओ गुड़ धानी लागे. मन कारो कारो जमुना जीरो पानी लागे, मीठे रस से भरियोड़ी राधा रानी लागे, ओ महारानी लागे. मन कारो कारो जमुना जीरो पानी लागे. ना भावे मने माखन मिश्री अब ना कोई मिठाई. का? कारण आम्हाला कशाची गोडी लागली आहे? राधा नामाची गोडी. आम्हाला राधा नाम आवडतं म्हणून ज्याच्या जीवनामध्ये नाम आहे ना, ज्याला नामाची गोडी लागली त्याला कुठलेच पदार्थ गोड लागत नाही. एवढंच नामाची गोडी ज्याला लागली त्याला तंबाखूही गोड लागत नाही. तिला दुसरं कुठल्याच गोष्टी गोड लागत नाही, तिला फक्त नामच आवडतं. नामदेव महाराज म्हणतात आम्हाला ती गोडी लाभली, आम्हाला ती कृतकृत्यता प्राप्त झाली, भोजन झाले हरिनामाचे. अल्पमतीप्रमाणे या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला. परमपूज्य भाषाप्रभू जगन्नाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी चिंतन मांडण्याचा, अभंगाचा भाव मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. सर्व वारकरी टाळकरी यांनी गोड गायनाची साथ केली, साथ या ठिकाणी केली. गोड गायनाची साथ ज्यांनी केली ते गानगंधर्व, गानकोकिळा आदरणीय हरिभक्तपरायण संतोषजी महाराज वाघ, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तपरायण के महाराज. अतिशय गोड गायनाची साथ महाराज आपण केली, आपले मनापासून आभार या ठिकाणी. त्याचप्रमाणे गोड मृदुंगाची साथ केली. या उत्सवालाही छान अशा प्रकारे दरवर्षी ते येतात. अनेक कीर्तनकार
त्यांच्या एका फोनवर एका कॉलवर या ठिकाणी एवढ्या लांब येतात. खरोखर असं आदराचं स्थान, प्रेमाचं स्थान. आणि भजन किंबहुना अष्टपदी मी पहिल्यांदा ज्यांच्या मुखातून ऐकली ते म्हणजे आमचे भजनानंदी भानुदासजी महाराज. आज त्यांच्यामुळे मला या पावन नगरीचं दर्शन झालं, या ठिकाणी येण्याचा योग भाग्य प्राप्त झालं. आपले मनापासून आभार. सर्व वारकरी टाळकरी विनेकरी बाबा आपले या ठिकाणी आभार. शूटिंगवाले दादा आपलेही आभार. साऊंड सिस्टीमवाले दादा आपलेही आभार. आमचे चिरंजीव या ठिकाणी आलेले आहेत कन्हैया महाराज, त्यांचेही मनापासून आभार. त्याचं नाव घेतलं नाही तर घरी जाईपर्यंत कटकट करतो, म्हणून आम्हाला सुखरूप घरी प्रवास व्हावा याच्याकरता तो कीर्तनात बसून राहिला, तो बसून राहिला म्हणून मी उभी राहिली. आमचे कन्हैया महाराज त्यांचे या ठिकाणी आभार. बसलेले, समोर बसलेले, इकडे बसलेले, कोपऱ्यात बसलेले, खुर्चीवर बसलेले, खुर्चीला टेकून बसलेले, सगळ्यांचे आभार मानते. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना बोलताना काही चुकलं असेल माझं मला परत करा. जे काही चांगलं असेल ते माझे सद्गुरू भाषा प्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांचं समजून आपल्या जीवनात आपल्या आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करा. तरी न्यूनते पुनते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनंती. करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणी. कथेची सामुग्री देह वसानावरी. नको जाऊ देऊ भंगा गात्रे मा